परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये आवाजी मतदानानं मंजूर. आता राज्यसभेमध्ये परीक्षा. देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांचं अभिनंदन. विधेयक मंजुरीनंतर अमित शहांचे ट्विट. आंदोलकांविरोधात पॅलेट गन चालवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्र्यांचे. गंभीर आरोपांनंतर राहुल गांधींकडून अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी. राहुल गांधींनी माफी मागावी. भाजप आक्रमक. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर कोर्टात काय होणार याकडे नजरा. भाजपनं रामाचा वापर केला आणि सोडून दिलं. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ठाकरेंचा इशारा. काळजी नको, 2 लाखांपर्यंत पूर्ण कर्जमाफी मिळणार. कर्जमाफी रकमेतील तफावतीवर मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटची घोषणा. किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर छापे टाकले? केवळ खासगी आस्थापनांवरच कारवाई का? मुंबई हायकोर्टाचा एफडीएला सवाल. शालेय मध्यान्ह भोजनावर तुकाराम मुंढेंची नजर. शाळेतील भोजनासाठी एफडीएची नवी नियमावली. गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग. गोकुळची निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करा. न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश. राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, उत्तर मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार. ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान. राणी मुखर्जीचाही राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं गौरव.